भारतीय जनता पार्टी आणि त्यांची वैचारिक संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून समान नागरी कायद्याची मागणी स्वातंत्र्यापासून राहिलेली आहे। राम मंदिर आणि कलम 370 रद्द करणे यासोबतच समान नागरी कायदा हा भाजपच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील आणि विचारधारेतील एक मुख्य मुद्दा राहिला आहे। गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने या विषयाला राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणलंय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत। आगामी हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याचं विधेयक आणण्यासाठी प्रयत्न करू असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलंय। यासाठी एक मसुदा समितीही बनवण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू केला जाणार म्हणजे नक्की काय होणार तेच सोप्या शब्दात आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपलं महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत समान नागरी कायदा अर्थात युनिफॉर्म सिव्हिल कोड महाराष्ट्रात लागू करण्याच्या प्रक्रियेला वेग दिलाय। गुरुवारी या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली। त्यांच्यासोबत या समितीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती RC चव्हाण, जस्टिस SG मेहर, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, माजी महाधिवक्ता वीरेंद्र सराफ आणि पद्मश्री रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुवर्णा रावल यांचा समावेश असणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या समितीमध्ये विधिमंडळातील सदस्यांच्या समावेशाची मागणी केली आहे। तसेच समान नागरी कायद्याची पहिली मागणी बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती, हेही लक्षात आणून दिले। समान नागरी कायदा ही भारतीय जनता पक्षाची पहिल्यापासूनची मागणी आहे। 1950च्या दशकात जेव्हा संसदेत हिंदू कोड बिल मांडलं गेलं तेव्हा संघानं त्याला विरोध केला होता, कारण त्यांचं म्हणणं होतं की केवळ हिंदू कायद्यात बदल करण्याऐवजी सर्व धर्मियांसाठी एकच समान कायदा असावा। भाजपच्या निवडणूक अजेंड्यामध्ये राम मंदिर, कलम 370 रद्द करणं आणि समान नागरी कायदा हे मुद्दे प्रामुख्यानं मांडले गेले। त्यातील भाजपच्या अजेंड्यावरील पहिले 2 मुद्दे आता निकाली निघालेत। आता समान नागरी कायदा हा संसदेत अजून आला नसला तरी विविध राज्यांच्या माध्यमातून देशात लागू करण्याचं काम सुरू आहे। उत्तराखंड, गुजरात आणि आसाम या 3 राज्यात हा कायदा लागू करण्यात आला आहे। या दोन्ही राज्यांचा कायदा करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्याच अध्यक्षतेत मसुदा समिती गठीत करण्यात आली होती। महाराष्ट्रातही न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या नेतृत्वातील समिती गठीत करण्यात आली आहे। महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर कौटुंबिक आणि नागरी कायद्यांमध्ये मोठे आणि मूलभूत बदल होणार आहेत। हे बदल प्रामुख्यानं विवाह, वारसा हक्क आणि लिव्ह इन रिलेशनशिप यासारख्या विषयांवर केंद्रित असण्याची शक्यता आहे। या कायद्यामुळे सर्व धर्मियांना विवाह नोंदणी करणं अनिवार्य करण्यात येण्याची शक्यता आहे। यामुळे विवाहाला कायदेशीर पुरावा मिळतो आणि महिलांच्या हक्कांचं संरक्षण अधिक प्रभावीपणे होतं असा दावा कायद्याच्या बाजूने केला जातोय। उत्तराखंडमध्ये UCC लागू करत असताना लिव्ह इन रिलेशनशिप बाबत कडक नियम करण्यात आले। लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या जोडप्यांना त्यांच्या नात्याची नोंदणी करणं सक्तीचं करण्यात आलं। नोंदणी न केल्यास दंड किंवा कारावासाची तरतूद तिथे आहे। महिलांना या कायद्यामुळे बरेच अधिकार मिळण्याची शक्यता आहे। या कायद्यामुळे मुला-मुलींना मालमत्तेत समान अधिकार मिळतात। पूर्वजांची मालमत्ता आणि स्वतः कमावलेली मालमत्ता यांच्यातील भेद काढून टाकून सर्वांना समानतेची वागणूक देण्याचा प्रयत्न करण्यात येतो। मुस्लिम धर्मियांमध्ये विवाह आणि वारसा हक्कासाठी मुस्लिम शरीयत कायदा लागू केला जातो। मुस्लिम पर्सनल लॉ नुसार वारसा हक्काचे नियम वेगळे आहेत। यामध्ये सामान्यतः मुलाला मुलीच्या तुलनेत दुप्पट हिस्सा मिळतो। ही व्यवस्था शतकानुशतके चालत आलेल्या धार्मिक नियमांवर आधारित आहे। UCCचा मुख्य उद्देश वैयक्तिक कायद्यांमधील ही विषमता दूर करणं हाच आहे। UCC लागू झाल्यावर महिला कोणत्या धर्माची आहे हे महत्त्वाचं राहणार नाही। वारसा हक्काचे नियम सर्व महिलांसाठी एकसारखे असतील। प्रथा आणि कुप्रथांवर बंदी आणण्याचाही प्रयत्न होण्याची शक्यता आहे। यातील पहिली प्रथा म्हणजे बहुपत्नीत्वास बंदी। कोणताही नागरिक एकाच वेळी एकापेक्षा जास्त विवाह करू शकत नाही, म्हणजेच बहुपत्नीत्व प्रतिबंधित होऊ शकतं। निकाह हलाला सारख्या प्रथांवर नियंत्रण आणलं जाऊ शकतं। उत्तराखंडमध्ये कायद्यानं
अशा प्रथांवर निर्बंध आणले गेलेले आहेत. बालविवाहास बंदी. लग्नाचं कायदेशीर वय हे मुलांसाठी 21 आणि मुलींसाठी 18 अनिवार्य करण्यात आलंय. त्याचं उल्लंघन गुन्हा ठरवण्यात आलाय. घटस्फोटाची एक समान प्रक्रिया आता येऊ शकते. घटस्फोटाची एक समान प्रक्रिया आणली जाऊ शकते. घटस्फोटासाठी आता सर्व समुदायांसाठी एकच कायदा आणि नियम असतील. यामुळे घटस्फोटाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी होणार आहे. उत्तराखंड सरकारने या कायद्याच्या अंमलबजावणीत येणाऱ्या व्यावहारिक अडचणी लक्षात घेऊन काही सुधारणा केल्या. यात आता भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याशी सुसंगत अशी दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. विवाह नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. या कायद्यातून उत्तराखंडमधील अनुसूचित जमातींना सवलत देण्यात आली, कारण त्यांच्या प्रथा आणि परंपरा या वेगळ्या आहेत. त्यांना या कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवलंय. थोडक्यात सांगायचं तर उत्तराखंड मॉडेल हे धर्मावर आधारित वैयक्तिक कायद्यांऐवजी सर्वांसाठी एक समान नागरी चौकट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये महिलांचे अधिकार आणि पारदर्शकता वाढवण्यावर भर दिला गेलाय. हेच मॉडेल महाराष्ट्रातही लागू होण्याची शक्यता आहे. अजून या कायद्यासंबंधी सविस्तर माहिती आलेली नाहीये. मात्र उत्तराखंडच्या कायद्यानुसार महाराष्ट्रात समान नागरी कायद्यानुसार काय काय होऊ शकतं याचा हा छोटासा प्रयत्न होता. तुम्हाला या कायद्याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.